अहो मंडळी, आज आपण बनवतो पेरूचा हलवा. हा थोडासा डिफरंट वाटेल ऐकायला तुम्हाला, पण आता कसं पेरूचा सीझन चालू आहे, विंटर सीझन चालू आहे, तर बोलत काहीतरी पेरूचा हलवा वगैरे ट्राय करून बघूया. त्यासाठी पेरू घेतलेत, थोडेसे सॉफ्टवाले घेतले, म्हणजे जास्ती कच्चे नाही घेतलेत. त्यांना चॉप करून घेतोय आणि त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करतोय. थोडंसं पाणी ॲड करून आपण त्यांची प्युरी तयार करून घेणार. म्हणजे काय, प्युरी तयार करून झाल्यानंतर आपल्याला हे जाळून घ्यायचं आहे, म्हणजे गाळून घ्यायचं आहे एखाद्या जालीवाल्या भांड्यामधून, जेणेकरून त्याच्या बिया वगैरे जे काय असतील ते साईडला राहतील आणि आपल्याला हवं ते प्रॉपर मटेरियल मिळून जाईल याच्यातून. आता आपल्याला हे काय करायचं आहे, एका पॅनवरती शिजवायचं. त्यासाठी मी थोडंसं टाकायचं घी ॲड केलं. घी ॲड करून याच्यावरती मी थोडेसे काजू बदाम जे रोस्ट करून घेणार आहे. हे रोस्ट करून झाल्यानंतर याच्यावरती आपली पेरूची प्युरी ॲड करतो आहे, ती पेस्ट ॲड करतो आहे. ती ॲड केल्यानंतर आपल्याला एक 5 ते 6 मिनटं लो मिडियम फ्लेमवरती आपल्याला प्रॉपर शिजवून घ्यायचं आहे या प्युरीला. आणि प्रॉपर शिजवल्यानंतरच पुढे आपल्याला प्रोसेस करायचं आहे. आता याच्यामध्ये थोडा खवा ॲड करतो आहे, तुम्ही दूधही किंवा मावाही ॲड करू शकता. हे टाकल्यानंतर त्यांना मिक्स करून घेतो आहे. थोडी साखर ॲड करतो आहे स्वीटनेससाठी. थोडंसं टाकतो याच्यामध्ये कोरिएंडर नाही याच्यामध्ये ॲड करतो इलायची पावडर आणि थोडासा कलर टाकतो फूडवाला. हे सगळं टाकून पूर्ण मिक्स करून घेतो. 3 ते 4 मिनटं पुन्हा एकदा घाटलत ठेवलं आणि अशा प्रकारे तयार करतो आपला हा पेरूचा हलवा. सुरुवातीला जे बोललो अहो मंडळी, तो आपला सॅम भाऊ आहेत, त्यांना शाउटआउटसाठी ही वाले स्टार्ट केली होती. सो असं काही नाही, तो बोललं मजाक उडवतो की काय, असं काही नाही आहे. ठीक आहे, सो ट्राय करा हा पेरूचा हलवा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसं झालेलं.